मुद्दाम केलंस ना सगळं? माझं मन जिंकण्यासाठी मुद्दाम करतोस ना? अहो वाघमार, एक लक्षात ठेव, माझ्या मनातनं माणूस उतरला तर तो कायमचा उतरतो. त्यामुळे हे सगळं बंद कर. मी इथं कायदा राखायला आणि तुझा वायदा मोडायला आली. लक्षात ठेव. सत्या, रागात का होईना वाघमारे मॅडमनी फुलं दिली. एकदम माझ्या मनातलं बोललास पण. अरे वाघमारे मॅडमनी जरी काटे फेकून मारले ना मला, तरी बी त्याला मी गुलाबच समजेन. आणि ही तर खरोखरची गुलाब आहेत. टेन टिली लिली. त्या नेबळच्यात एवढी हिंमत आलीच कशी? एकटीनं एवढ्या दरोडेखोरांना कसं काय लोळवलं असेल? नाही नाही, तिच्या एकटीनं काही शक्य नाही. सत्या रातभर तिच्या संकट होता म्हणजे सत्यानंच मदत केली असणार. आणि ह्या समजेत ते दोघं जवळ आले असले तर? सत्या, ह्याला काय झालं आता? फुलं कसली होती ह्याच्या हातात? अजून राग गेला नाही वाघमारेच्या नाकावरचा. अजून बी चिडल्या की ना एकदम लाल होत्यात. पण काही म्हणा, चिडल्या ना की अजूनच छान दिसतात. हे फिक्स आहे. वाघमारे, आता परत मी तुमचं मन जिंकू शकेल का नाही माहित नाही, पण जमेल तशा जमेल तितक्या तुमच्या आठवणी जपून ठेवणार आहे. कारण त्याच्यामुळे मला भास होईल तुम्ही आसपास असल्याचं. काय रे सत्या, कलेक्टर साहेबांनी सत्कार केला का तुझा? अगं कलेक्टर साहेबांनी नाही, वाघमारे मॅडमनी दिलंय. काय? त्याने बेटा तुझा सत्कार केलाय? असं काय केलं तू तिने तुझा सत्कार करायला? सत्या, तुमच्या दोघात जवळीक झाली नाही ना? आणि काय रे, दरोडेखोर तिनं पकडले का तू? का तू पकडून दिले म्हणून तिने तुझा सत्कार तर केला नाही ना? तसंच असेल. म्हणजे आता मला बी तसंच वाटतंय. बहुतेक त्याच्यामुळेच वाघमारे मॅडमनी मला हे ही सत्या, ती पोरगी पुन्हा तुझ्या आयुष्यात यायला बघकी. तिची गाडी काय बंद पडती, मंगळसूत्र काय आणून देती, आणि तुम्ही दोघ जण जे अडकला होता ना रात्री, ती बी तिनंच घडून आणला असणार आहे. ती दरोडेखोर पण तिनंच बोलवले असणार. सांभाळून राहा आणि ध्यानात ठेव, गांधील माशी घरात घुसून आधी पोळं बांधती आणि मग पुन्हा ती घर पोकराला सुरुवात करते. ती बी तसंच करून तुझं समजा साम्राज्य संपवल. अगं तसं काय नाही मम्मी. वाघमारे मॅडम काहीच मुद्दाम करत नाहीत. आधी तू ते डोक्यातनं काढून टाक. अजून त्यांना काही गोष्टी माहित नाहीत माझ्या. आणि जेव्हा कळतील ना तेव्हा त्यांना माझा मार्ग पटेल. बाकी काय म्हणा, मॅडम लय डेअरिंगबाज आहेत. आधी वाटलं होतं काहीच नाही करणार, पण नाही, करून दाखवलं. खरंय भंडारी ब्रो. आता मॅडम बघा, अख्ख्या साताऱ्यात कशा व्हायरल होत आहेत. मिलियन फॉलोअर्स क्रॉस करतील आता. हा मग शेवटी पप्पू शेठची सिस्टर इन्स्पेक्टर आहे ते. हा, माझी मंजुताई म्हणजे जाळ आहे, जाळ. आणि ते कोणाचं ऐकत नसती. तुम्हाला सांगतो, त्या दरोडेखोरांना लय हाणला असं बघा, झना झन झन झन. माझ्यापेक्षा डबलच.
पोलीस स्टेशनला आलाय का नाक्यावरच्या कट्ट्यावर बसलाय गप्पा मारायला? काय चाललंय? कसली चर्चा चालू? अहो मॅडम, तुमचंच कौतुक करत होतो. कौतुक करायला डिपार्टमेंट जॉईन केले? सांगितलेली कामं का नाही झालीत अजून? अहो मॅडम, केली की. तो काय पाण्याचा पिंप पण आणलाय. ते काम नाही, सत्याच्या विरोधात साक्षीदार शोधायला सांगितला होता. का नाही शोधला अजून? ए, तुला काय झालं दात काढायला? हसू नये तर काय करू मग मंजूताई? इन्स्पेक्टर मॅडम, अगं साताऱ्यात सत्यदादाच्या विरोधात साक्षीदार शोधणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन सशानं झोपण्यासारखं आहे. साताऱ्यात सत्यदादाच्या विरोधात कोण साक्ष देणार आहे? अगं आमचा सत्यदादा म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस. मग तुझा देव माणूस तुला सोडवायला अजून कसा नाही आला रे? तुम्ही कामाला लागा. गप्पा बस झाल्या. मम्मी, तुमच्या एक सुनबाईंनी सत्या भाऊजींना बुके दिला, बुके सत्कार केला त्यांचा. तेच ना, आता फुलं दिली म्हणजे झाली सुरुवात. हं? कसली सुरुवात? अहो सपना वहिनी, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो? हे, अहो असं फुल दिलं की प्रेम फुल खुलत बघा. हा, एक करेक्ट आहे कवे, करेक्ट आहे. अहो मम्मी, पण मला असं वाटायला लागलंय का त्या नेबट मंजू वहिनी काहीतरी गेम खेळतायत बघा. कारण त्यांचा सत्यादादावर राग आहे आता. पण मागच्या टायमाला त्या नेबट मंजू वहिनीनं सत्यादादाला अटक केली तेव्हा त्यांच्या कसं अंगाशी आलं हे त्यांनी आधी बघितलं. आणि म्हणूनच या टायमाला त्या एकदम नरमीनं वागतायत, नरमीनं. भया, होय ग, मला बी असंच वाटतंय बघ. नाही म्हणजे आता फ्रेंड सारखं वागणार, मग सत्या भाऊजींना भुलवणार. पप्पा तर काय त्यांच्याच टीम मध्ये ऑलरेडी. मम्मी, आपल्याला सावध राहायला पाहिजे बघा, नाहीतर तुमच्या त्या एक सुनबाई येतील परत माप ओलांडून या घरात आणि होतील तुमच्या प्रेझेंट सुनबाई. भया खरंय, त्या नेबरेटला इळीच रोखलं पाहिजे, नाहीतर केसांना गळा कापाल आपला. तुमचं आपलं काहीतरीच असते. केसांना कशाला गळा कापायचंय? चाकू आहे की आपल्याकडे. हल्ला का नाकाचा शेंडा? हा, खोबलं कायस का? देव अक्कल वाटत होत तो कुठे गेली होतीस तू? अगं केसांना गळा कापायचा म्हणजे विश्वासघात करणार ती विश्वासघात. तसा अर्थ आहे भाई त्याचा. मम्मी, पण आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे बघा, नाहीतर त्यांची जीत कन्फर्म आहे, कन्फर्म.